आज आपण कॉटन गुरु मार्फत तुम्हाला माहिती देणार आहे। जसं तुम्ही चूल वापरता की गॅस वापरता? गॅस। मग गॅस वापरता तर गॅस तुम्हाला किती रुपयामध्ये मिळते? मग तुम्हाला परवडण्याजोगं आहे का गॅस? परवडत नाही। जसं आता समजा काही महिला चूल वापरत असेल तर मग चूलसाठी काड्या कुठून आणता? जंगलातून। आता समजा जंगलातून तुम्ही काड्या आणता आणि चूल म्हणजे इस्तू पेटवल्यावर धूर होते। धुरामुळे काय होते? काळं घर। काळं तर घर होतेच, पण धुरामुळे काय होते? घरी जर म्हातारे लोक राहिले त्यांना त्रास होते, लहान मुलं राहिले तर त्यांना पण त्रास होते आणि धूरमुळे घर पण काळं होते आणि आपल्या पण डोळ्याला त्रास होते। तर जर आता समजा तुम्ही गॅसची म्हणजे हा जो स्टोव आहे, हा स्टोव कशापासून आपण विस्तव बनवलेला आहे? तुमच्याकडे ज्या पराठ्या आहे, पराठ्यापासून बायोचार बनवलेला आहे। तर त्याच्यापासून म्हणजे तुम्ही ज्या पराठ्या वावरामधून जाळून टाकता, जाळल्यानं काय होते? वावरामध्ये आपण जाळतो, पण जाळलं ना त्या जमिनीवरून ते जमीन कशी होते? जाळून जाते। आपल्याला हे माहीत नाही राहत, पण त्या जमिनीवर जाळलं ना तर त्या जमिनीतले जे जीव असते ना ते म्हणजे मरून जाते, त्याच्यात जीव नाही राहत। समजा आपण तिथं न जाळता तुम्ही जर पॅलेट्स तयार केलं आणि जर आता आपण इस्तू पेटवला आणि आपल्याला स्वयंपाकाला पण म्हणजे हा उपयोगात येणार आहे आणि आपण पाणी पण गरम करू शकतो। याचा धूर दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत आहे। म्हणजे कॉटन गुरु मार्फत जे आम्ही तुम्हाला सांगत आहे माहिती, तर यांचं म्हणणं असं आहे की बा तुम्ही ज्या पराठ्या जाळून टाकता किंवा म्हणजे वावरामध्ये फेकून देता ते तुमच्या उपयोगात येते आणि कॉटन गुरु मार्फत तुम्हाला ट्रेनिंग पण मिळून जाईल की बा हे कसं बनवायचं। बरोबर आहे का? तुम्हाला सांगतो, हे आपण नाही का एक प्रकारचं नाही का आपल्या शेतामध्ये नाही का खत म्हणून वापरू शकतो, जेणेकरून नाही का हे जे बायोचारमधून एक नाही का कोळसा तयार होतात। कोळसा नाही का आपण शेतामध्ये वापरलाय, जेव्हा पाण्याची कमतरता राहते तेव्हा नाही का पाण्याचे काम करण्याचं काम ते बायोचारचं करतात। ते बायोचारमध्ये एक प्रकारचं कर्ब तयार होतात शेतामध्ये। तुम्हाला दाखवल्या जाईल कशा प्रकारे हे कोळसा निर्माण होतात। अशा प्रकारचे नाही का बायोचार तयार होतात, ते आपण नाही का पराठीच्या बुडाशी नाही का त्याचा वापर करू शकतो, जेणेकरून नाही का आपल्या पिकाला बी योग्यरित्या नाही का पीक राहील आणि त्याचा फायदा होईल। एक तर म्हणलं तर जे धुळापासून बचाव होतो आणि जे शरीराला हानिकारक होते त्यापासूनही बचाव होतात, आणि दुसरं म्हणलं तर आपल्या पिकासाठी उपयोगी आहे। अशा प्रकारचे नाही काय हे जे पॅलेट्स म्हणतात, आपण पराठीपासून तयार केलेलं पॅलेट्स आहे। नाही नाही, हे पराठीपासून तयार झालेलं आहे ना, त्याच्यानं काय मग आता राखड केमिकल हे राखड आपण वावरात टाकायची निवे आता ते नुसते विजलेत राखड होते, आता हे विजवले मग कोळसा झाला। ते राखड वावरात टाकायची कोणते म्हणा त्याच्यासाठी